नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. राष्ट्रीय बाल रंग फेस्टिव्हलमध्ये आसनगाव येथील एस.व्ही.एम. पब्लिक स्कूल आणि एन.जे. बेलवले कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उंचावला महाराष्ट्राचा झेंडा. पत्नीसह मुलांची डोक्यात बॅट टाकून हत्या करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आणि कायद्याचे पालन करणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमान अभय ओक यांचे प्रतिपादन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुपोषित मुलांची संख्या शून्यावर आणण्यासाठी कुपोषण मुक्तीसाठी दत्तक पालकत्व अभियान जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत सद्यस्थितीत जिल्ह्यातील सीएम बालकांची संख्या 83 तर मिएम बालकांची संख्या 1161 इतकी आहे, जी पुढील 6 महिन्यात शून्यावर आणण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन असल्याने जिल्हा तसेच तालुका स्तरावरील सर्व अधिकारी यांना प्रत्येक एक बालक दत्तक देण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिनदल यांनी कुपोषित बालक गौतम बाळू वाघ यांच्या घरी भेट देऊन आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या. तसेच आरोग्य तपासणी आणि पोषक आहार देऊन पालकांसोबत चर्चा करण्यात आली. खराडे, शहापूर येथील अंगणवाडी येथे भेट देऊन वजन काटा, पोषण आहार, विद्यार्थ्यांची हजेरी, अंगणवाडीतील पाणी पुरवठा इत्यादी सर्व सोयी सुविधांची माहिती घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्र डोळखांब येथे बाल उपचार केंद्र येथे भेट देऊन आरोग्यविषयक सोयी सुविधांची पाहणी करण्यात आली. यावेळी डोळखांब, शहापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांच्या उपस्थितीत कुपोषित बालकाच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्व अधिकारी यांनी दत्तक घेतलेल्या बालकाच्या घरी भेट दिली. सर्व अधिकाऱ्यांना कुपोषित दत्तक पालकत्व अभियानांतर्गत दत्तक घेतलेल्या बालकांचे 15 दिवसांनी संपर्कात राहून आरोग्यविषयक माहिती घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिनदल यांनी दिले. गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर, परिचारिका, सुपरवायझर आदी सर्वांना कुपोषित बालकाच्या आरोग्यविषयक माहिती दररोज घेण्यासाठी गृहभेट देऊन माहिती घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या. पालकांसोबत आरोग्यविषयक समुपदेशन करण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व, पोषक आहार कुपोषित बालकाला दररोज मिळावे अशी काळजी घेतली जावी असे सांगण्यात आले. ठाण्यातील घोडबंदर सारवडवली परिसरात एका चाळीतील खोलीत एक महिला आणि तिच्या 2 मुलांच्या डोक्यात क्रिकेटची बॅट मारून हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली होती. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखा पथकाने 36 तासाच्या आत आरोपीला हरियाणा येथून बेड्या ठोकल्या आहेत. अमित बागडी असे या आरोपीचे नाव आहे. लग्नाच्या 4 वर्षांनंतर पत्नी आपल्या 2 मुलांना घेऊन अमित बागडी याला सोडून त्याच्या भावासोबत ठाण्याला येऊन राहत असल्याचा राग डोक्यात ठेवून त्याने प्लॅन करत आधी दोघांबरोबर राहण्यासाठी हरियाणावरून ठाण्यात आला.
त्यानंतर संधी साधत पत्नीसोबत वाद काढून क्रिकेटच्या लाकडी बॅटने डोक्यात घाव घालून पतीने हत्या केली. इतकेच नाही तर 6 वर्षांची मुलगी आणि 8 वर्षाच्या मुलाच्याही डोक्यात बॅट घालून दोघांची हत्या करून आपल्या मूळ गावी हरियाणाला फरार झाला होता. मात्र सीसीटीव्ही आणि बातमीदारांच्या मदतीने आरोपी पोलिसांच्या हाती लागला. सध्या पोलीस या आरोपीला ताब्यात घेत अधिक तपास करत आहेत. आपल्याकडे आदर्शवत राज्यघटना आहे, पण त्या राज्यघटनेची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने व्हायची असेल तर ते पूर्णपणे नागरिकांवर अवलंबून आहे. घटनाकारांचा, स्वातंत्र्य सैनिकाच्या त्यागाचा उद्देश सफल करायचा असेल तर प्रत्येकाने कायद्याचे पालन करणे हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला पाहिजे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी ठाणे महानगरपालिकेच्या विचारमंथन व्याख्यानमालेत केले. गेल्या महिन्यात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच पुढील महिन्यात 26 जानेवारी रोजी संविधानास 74 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संविधानाच्या वाटचालीचा वेध घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या विचारमंथन व्याख्यानमालेत निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांचे संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना समितीतील अखेरच्या भाषणाचा संदर्भ देत न्यायमूर्ती ओक यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता हे शब्द घटनेत किती मुरलेले आहेत याचा प्रत्यय येत असल्याचे सांगितले. या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक आक्षेपाचा आदरपूर्वक उल्लेख करत त्याला उत्तर दिले आहे. त्यांच्या विचारात स्वातंत्र्य, बंधुता, समता, न्याय याचे पालन केले असल्याचे त्याच्या भाषणातून शिकायला मिळते. सध्याच्या काळात हे महत्त्वाचे आहे. महात्मा गांधी यांचे लिखाण वाचले तर त्यातही तेच पाहायला मिळते, असेही न्यायमूर्ती ओक म्हणाले. राज्यघटनेला 74 वर्षे पूर्ण होत आहेत. या राज्यघटनेचे पालन करण्यात आपण कुठे कमी पडलो याचा अभ्यास करावा. घटनेचे 21वे कलम महत्त्वाचे आहे. त्यात जगण्याचा अधिकार आहे. त्या जगण्याच्या अधिकारामधला महत्त्वाचा अधिकार निवाऱ्याचा हक्क आहे. शहरात निवाऱ्याचा हक्क आपण सामान्यांना दिला का? नागरिकांना विनाविलंब न्याय मिळतो का? असे प्रश्नही त्यांनी मांडले. संविधान आपल्याला आहे ते मिळालेले नाही. त्यासाठी एका पिढीला बराच संघर्ष करावा लागला. स्वातंत्र्य सैनिक हे काही पगारी नोकर नव्हते. त्यांनी केलेल्या त्यागामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांचे ऋण मान्य करून स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या आमच्या पिढीने प्रायश्चित्त तर नव्या पिढीने आत्मपरीक्षण करावे, असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल हा विषय मांडताना केले. भारतीय संविधानाचे मर्म धर्माधिकारी यांनी सोप्या शब्दात अतिशय संयत पद्धतीने उलगडून दाखवले. संविधान वाचनाचा केवळ उपचार न करता ते रोजच्या दिनचर्येत आचरणात आणण्याची गरज असल्याचे धर्माधिकारी म्हणाले. संविधानात नमूद केलेल्या जगण्याच्या स्वातंत्र्यात अर्थपूर्ण जगणे अपेक्षित आहे. न्यायपालिका स्वतंत्र आणि स्वायत्त आहे. तिचे मोल राखायला हवे. नागरिकांनाही त्यांचे अधिकार आणि उत्तरदायित्वाची जाणीव ठेवायला हवी. लोकशाही व्यवस्थेत मतदान करणे आवश्यक आहे. मात्र अनेक जण मतदान नोंदणी आणि मतदान करीत नाहीत. अशा परिस्थितीत कितीही चांगले संविधान मिळाले तरी आपले भले होणार नाही, असेही धर्माधिकारी यांनी सांगितले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग
ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ऐतिहासिक कल्याण शहराची ओळख, महत्त्व, परंपरा सांगणारा कल्याण महोत्सव सुरू झाला आहे. कल्याण महोत्सवचे यंदा 3रे वर्ष असून आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठानच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवाची सुरुवात ढोलताशांच्या गजरात करण्यात आली. यंदा मार्गशीर्ष महिन्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण महोत्सवात महालक्ष्मी मंदिराचे प्रतिकृती साकारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी शिवकालीन शस्त्रांचे तसेच शिवचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. महोत्सवात भजन, कीर्तन, पोवाडे, मंगळागौरी, होम मिनिस्टर, ऑर्केस्ट्रा तसेच कुस्तीचे सामने असे विविध सांस्कृतिक उपक्रम पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर खवय्यांसाठी खाणपानाचे स्टॉल आणि इतर वस्तूचे स्टॉल्स देखील आहेत. लहान मुलांसाठी आकाश पाळणा ट्रेन अशा खेळण्या देखील बनवण्यात आला आहे. डोंबिवलीतील राजूनगर येथे खाडीत बुडालेल्या वडिलांचा मृतदेह शोधण्यास पोलिसांना यश आले आहे, तर मुलगी अद्याप बेपत्ता आहे. डोंबिवलीत राजूनगर कुंभारखनपाडा परिसरातील खाडीत 5 वर्षाची मुलगी इरा आणि तिचे वडील अनिल सुरवाडे बुडाल्याची शनिवारी दुपारच्या सुमारास घडली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह फायर ब्रिगेडने त्याची शोध मोहीम सुरू केली होती. अखेर अथक प्रयत्नानंतर पोलिसांना अनिल सुरवडे यांचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे, तर त्यांची 5 वर्षांची मुलगी इरा ही अद्याप बेपत्ता आहे. तिचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंडारे यांनी सांगितले आहे. भोपाळ येथील राष्ट्रीय बाल रंग फेस्टिवल 2023 मध्ये सादर करण्यात आलेल्या पारंपरिक लोकनृत्यात महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृती मांडणारे तारपान नृत्य लक्षवेधी ठरले आहे. आसनगाव येथील SVM पब्लिक स्कूल आणि NJ बेलवले कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रसिकांची मने जिंकण्याबरोबरच महाराष्ट्राचा झेंडा बाल रंग फेस्टिवलमध्ये उंचावला. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय विभाग आणि मध्य प्रदेश शिक्षण विभाग यांच्या वतीने भोपाळ येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय बाल रंग फेस्टिवलमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी आसनगाव येथील विद्यालयाला मिळाली होती. या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करून आदिवासी संस्कृती व परंपरा मांडली. अनिश शेट्टी, भाविका पाटील, सायली निचिते, जय निचिते, उदय निचिते, अनुष्का घोडे, दुर्गा थापा, प्रफुल्ल पाटील, तेजस्विनी खडके, चेतन पठारे, रुपेश मांगे, सम्यक अडसूळ, संघराज अडसूळ, सूरज डोंभरे, गौरव माळी या विद्यार्थ्यांनी तारपाच्या माध्यमातून रसिकांची मने जिंकली. विशेष म्हणजे या स्पर्धेत कोणत्याही प्रकारची CD किंवा ऑडिओ म्युझिक वापरण्यास मनाई होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः लाईव्ह संगीत वाजवून नृत्य सादर केले. शहापूर तालुक्यातील SVM पब्लिक स्कूल आणि NJ बेलवले कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील मोगरे, शिक्षक अनिल सापळे, सोनाली धामोडे, नीता कमाने, दिलीप थोराड यांनी विद्यार्थ्यांची नृत्यासाठी तयारी करून घेतली होती.
मंगळवार 26 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा प्रदोषकाल व्यापिनी असेल त्या दिवशी श्री दत्त जयंती उत्सव साजरा करावा असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. प्रदोषकाल म्हणजे सूर्यास्तानंतर रात्रीमानाचा एक पंचमांश काल प्रदोषकाल असतो. यावर्षी मंगळवार 26 डिसेंबर रोजी प्रदोषकाली मार्गशीर्ष पौर्णिमा आहे, म्हणून त्याच दिवशी श्री दत्त जयंती आहे. श्री दत्तात्रेय हा अत्री ऋषी आणि अनसुया यांचा पुत्र होय. मंदिरांमध्ये श्रीमान दत्तात्रेयाची मूर्ती 3 मुखांची दाखविलेली असते. तसा दत्तात्रेय कधीच नव्हता. दत्तात्रेय कल्पानुसार दत्ताचा रंग गोरा असून तो एक मुख आणि चतुर्भुज आहे. त्याचा एक हात व्याख्यान मुद्रेत, एक गुढग्यावर ठेवलेला, 2 हातांत कमळे आणि नेत्र अर्धोन्मीलित आहेत. आजचे त्रिमुखी षडभुज दत्त स्वरूप प्राचीन ग्रंथात आढळत नाही. ब्रह्मा, विष्णू आणि महेशात्मक त्रिमूर्तींची लोकप्रियता वाढल्यानंतर सन 1000च्या सुमारास किंवा त्यानंतर दत्तात्रेयाला त्रिमुखी स्वरूप देण्यात आले. दत्त हा केवळ विष्णूच्या अंशाने जन्मास आलेला नसून त्याच्या ठायी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचेही अंश प्रकटले आहेत असे मानले जाऊ लागले. ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली, विष्णू संवर्धन, पालन करतो आणि भगवान शंकर तिच्यातील वाईट गोष्टींचा लय करतो अशी श्रद्धा आहे. दत्तात्रेय हा विष्णूच्या 24 अवतारांपैकी 6वा अवतार मानला जातो. काही संशोधकांच्या मते हा 4था किंवा 7वा अवतार आहे. तप करणारा कार्तवीर्य अर्जुनाला दत्तात्रेयाने सप्तद्वीपांकित पृथ्वीचे राज्य, सहस्रबाहू आणि युद्धात अत्रेयत्व दिले असे अग्निपुराणात सांगितले आहे. वेद, कर्मकांड आणि यज्ञप्रक्रिया यांचा लोप होऊ लागला असताना, धर्म शिथिल बनून अधर्म वाढला असताना आणि सत्य नष्ट होऊन असत्य स्थिर होत असताना, प्रजा नाश पावू लागल्या असताना आणि धर्म व्याकुळ झाला असताना त्याने वेदांना, कर्मकांडाला व यज्ञांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली. ब्रह्मपुराणात शंकर हा दत्तात्रेयाचा गुरु असल्याचे म्हटले आहे. त्याने अत्रीच्या आदेशावरून गौतमीच्या तीरावर शंकराची आराधना करून त्याच्याकडून ब्रह्मज्ञान प्राप्त केले असे सांगण्यात आले आहे. दत्ताचे 24 गुरु होते असेही काही संशोधक सांगतात. श्री दत्तात्रेय हा औदुंबर वृक्षाच्या तळी निवास करतो अशी समजूत असल्यामुळे दत्तोपासकात औदुंबर वृक्ष पवित्र मानला जातो. औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करण्याचे किंवा गुरुचरित्राचे पारायण करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता.
ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा राष्ट्रीय बाल रंग फेस्टिव्हल मध्ये आसनगाव येथील एस.व्ही.एम. पब्लिक स्कूल आणि एन.जे. बेलवले कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उंचावला महाराष्ट्राचा झेंडा. पत्नीसह मुलांची डोक्यात बॅट टाकून हत्या करणारा आरोपी पोलिसाच्या ताब्यात. आणि कायद्याचे पालन करणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमान अभय ओक यांचे प्रतिपादन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.